हॅलो फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत कच्च्या कैरीपासून चटपटीत आणि आंबट गोड मस्त असा गोळंबा। तशा पण बाजारामध्ये आता भरपूर अशा कैऱ्या आलेल्या आहेत। कैऱ्यांचा सीझन आहे, तर तुम्ही या सीझनमध्ये अशा प्रकारे गोळंबा नक्की करून पहा। तर इथे पाहू शकता, मी इथे 2 प्रकारच्या कैऱ्या घेतलेल्या आहेत। काही कैऱ्या मी घेतलेल्या आहेत गोल आकाराच्या, त्या जरा जास्त प्रमाणात आंबट असतात आणि 2 कैऱ्या मी अशा घेतलेल्या आहेत ज्या जरा कमी आंबट असतात आणि थोड्याफार अशा गोडसर असतात। तर त्याने काय होतं, दोन्ही प्रकारच्या कैऱ्या जर आपण घेतल्या ना, तर त्याने काय होतं, आपल्याला ह्या रेसिपीमध्ये गुळाचा वापर करायचा आहे। तर या रेसिपीसाठी आपल्याला जास्त प्रमाणात गूळ घ्यावा लागतो। तर अशा दोन्ही प्रकारच्या कैऱ्या जर तुम्ही घेतल्या ना, तर तुम्हाला गूळ इथे कमी प्रमाणात घ्यावा लागेल। तर त्यासाठी आपला गूळ देखील आपण कमी प्रमाणात यामध्ये वापरू शकतो आणि जर तुम्ही पूर्ण सगळ्या आंबट कैऱ्या घेतल्या ना, तर तुम्हाला जास्त प्रकारे तिथे गूळ वापरावा लागेल। तर आता मी इथे काय करत आहे, कैऱ्या सर्व मी सोलून घेतलेल्या आहेत आणि छान अशा आपल्याला त्या किसून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही पाहू शकता, सर्व कैऱ्या आपल्याला छान अशा किसून घ्यायच्या आहेत। तर आता इथे मी सर्व कैऱ्या अशा किसून घेत आहे। तर पाहू शकता, अशा प्रकारे आपल्याला छान अशा सर्व कैऱ्या किसून घ्यायच्या आहेत आणि सर्व कैऱ्या किसून झाल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसिजर करायची आहे। तर इथे पाहू शकता, इथे सर्व कैऱ्या आपल्या किसून झालेल्या आहेत आणि काही वेळेला काय होतं, कैऱ्या जरी वरून हिरवट दिसल्या ना, तरी आतून थोड्याशा त्या पिकल्यासारख्या असतात। पण काही हरकत नाही, तशा देखील कैऱ्या आपण या रेसिपीमध्ये वापरू शकतो। तर साधारण इथे मी 1-1.5 किलोच्या आसपास कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि इथे मी 1 किलो गूळ घेतलेला आहे। तर तुम्ही पाहू शकता, तो 2 प्रकारचे गूळ घेतलेले आहेत। एक जो काळा गूळ असतो आणि एक जो पांढरट असा गूळ असतो, अशा दोन्ही प्रकारचे गूळ मी इथे घेतलेले आहेत। तर गूळ आपल्याला छान असा पूर्ण किसून घ्यायचा आहे आणि ह्याचं जर प्रमाण तुम्ही बघितलं ना, तर 1 किलो जर आपण कैऱ्या घेतल्या ना, तर आपल्याला साधारण 2 किलो गूळ यामध्ये वापरावा लागतो। तो यासाठी की कैऱ्यांचा जो आंबटपणा असतो ना, त्याच्यामुळे आपला गोळंबा जो आहे तो आंबट होऊ शकतो। तर तरी देखील काही हरकत नाही आहे, जर आपला गोळंबा थोडासा आंबट जरी झाला ना, तरी तुम्ही वरून अजून गूळ किसून त्यामध्ये ॲड करू शकता। आणि इथे मी दोन्ही प्रकारच्या कैऱ्या वापरल्या आहेत, त्यामुळे मी इथे गूळ जरा कमीच घेतलेला आहे, कारण की मी दोन्ही प्रकारच्या कैऱ्या इथे आपलेल्या आहेत, ज्यामुळे कैऱ्यांचा आंबटपणा थोडासा यामध्ये कमी असणार आहे। आता इथे मी गॅसवर कढई तापत ठेवली होती। आता आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं तेल टाकायचं आहे। इथे तुम्ही साजूक तुपाचा देखील वापर करू शकता आणि एक छोटासा दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे आणि 4 वेलची टाकलेली आहे, पांढरी वेलची। त्याने काय होतं, गोळंब्याला अतिशय सुंदर अशी चव येते। तर दालचिनी आणि वेलची जी आहे आपण जी तेलामध्ये टाकलेली आहे, ती छान आपल्याला तेलामध्ये अशी तडतडू द्यायची आहे। तेलामध्ये तडतडल्यानंतर काय होतं, त्याचा सर्व सुगंध जो आहे ना, तो आपल्या गोळंब्यामध्ये उतरून येतो आणि गोळंब्याला छान असा फ्लेवर येतो। तर अशा प्रकारे दालचिनी आणि वेलची तेलामध्ये तडतडल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, ज्या कैऱ्या आपण सर्व किसून घेतल्या होत्या, त्या सर्व कैऱ्या आपल्याला कढईमध्ये टाकून घ्यायच्या आहेत। तर इथे पाहू शकता, सर्व कैरीचा किस मी कढईमध्ये टाकून घेत आहे आणि 5 ते 7 मिनटं आपल्याला त्या परतून घ्यायच्या आहेत आणि गॅसची फ्लेम अगदी लो आपल्याला ठेवायची आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता, जोपर्यंत कैरीचा किस जो आहे तो असं थोडा सॉफ्ट होत नाही ना आणि जोपर्यंत त्याला थोडंसं असं पाणी सुटत नाही, तोपर्यंत आपल्याला त्या छान अशा कढईमध्ये परतून घ्यायच्या आहेत। ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे, फक्त ह्यामध्ये गूळ आपल्याला जरा जास्त घ्यावा लागतो आणि काय होतं, तुम्हाला जर हवा असेल ना, तर तुम्ही 2 ते 3 किलोचा देखील असा गोळंबा करून तुम्ही एका काचेच्या बरणीमध्ये ठेवू शकता आणि वर्षभर अशी टिकणारी ही रेसिपी आहे। तर तुम्ही एकदा करून ठेवलं ना, तर तुम्ही अगदी वर्षभर या रेसिपीचा आस्वाद घेऊ शकता आणि मुलांना देखील तुमच्या ही रेसिपी खूप आवडेल। कधी भाजीला देखील काही नसलं ना, तर तुम्ही चपातीबरोबर देखील हे खाऊ शकता। त्यानंतर मुलांच्या टिफिनचा प्रश्न असतो, त्यामध्ये देखील तुम्ही सकाळी जर तुम्हाला काही सुचत नसेल काय बनवावं डब्यासाठी, तर तुम्ही अगदी चपातीबरोबर हा गोळंबा देखील त्यांना खायला देऊ शकता किंवा ब्रेडला जामसारखं लावून देखील तुम्ही खाऊ शकता। इतकं सुंदर हा गोळंबा चवीला लागतो।
तर आता काय करायचं आहे, इथे आपले कैरीचा सर्व किस जो आहे तो आपला छान असा परतून झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, या स्टेजला सर्व गूळ जो आपण किसून घेतलेला होता तो सर्व गूळ आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आणि गॅसची फ्लेम आपल्याला जी आहे ती लोच ठेवायची आहे. आणि हलक्या हाताने आपल्याला सर्व गूळ या कैरीच्या किसामध्ये आपल्याला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता, जसं तसं तुम्ही गूळ मिक्स करत जाल तसा गूळ जो आहे तो मेल्ट व्हायला सुरुवात होईल. तर तुम्ही इथे पाहू शकता, इथे आपला गूळ वितळायला सुरुवात झालेली आहे. आणि या गुळामध्येच ना आपल्याला सर्व कैऱ्या ज्या आहेत ना, म्हणजे कैरीचा जो किस आहे ना तो आपल्याला अशा प्रकारे शिजवून घ्यायचा आहे. जोपर्यंत याची कन्सिस्टन्सी जी आहे ती अशी जरा थिक होत नाही, घट्ट होत नाही, तोपर्यंत आपल्याला हे असंच परतत राहायचं आहे. आणि थोडंसं चवीपुरतं आपल्याला चिमूटभर असं मीठ टाकून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता इथे आपला जो पाक आहे गुळाचा तो घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि गूळ टाकल्यामुळे ना जसजसा गुळांबा आपला शिजत जातो ना तसतसा देखील त्याचा कलर देखील आपल्याला चेंज होताना दिसतो. तर पाहू शकता इथे कलर देखील चेंज झालेला आहे. खूप मस्त असा आपला गुळांब्याला कलर आलेला आहे. आणि इथे आपला गूळ जो आहे तो देखील आटलेला आहे बऱ्याच प्रमाणामध्ये. तर अशा प्रकारे आपला गुळांबा इथे तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. पण एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ज्यावेळेस पण तुम्ही गुळांबा शिजवत असताना त्यावेळेस कढईवर आपल्याला झाकण अजिबात ठेवायचं नाही आहे. झाकण ठेवल्याने काय होणार आहे, गुळाला अजून पाणी सुटत राहणार आहे आणि गुळांबा शिजायला आपला अजून वेळ जाणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही देखील अशा प्रकारे हा गुळांबा नक्की करून पहा. तुम्हाला आणि तुमच्या मुलांना देखील अतिशय हा आवडेल. खाण्यासाठी देखील अतिशय स्वादिष्ट असा लागतो आणि तुमची मुलं अतिशय आवडीने हा गुळांबा असा खातील. तर कैरीचा सीझन असल्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा. आणि प्लीज मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही गुळांब्याची रेसिपी कशी वाटली. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल ना तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझी रेसिपी जर तुम्हाला खरोखर आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करायला विसरू नका. तर इथे तयार आहे आपला मस्त कच्च्या कैरीचा गुळांबा. तर आमच्या घरात हा गुळांबा सगळ्यांना आवडतो. तुमच्या घरात देखील सगळ्यांना आवडेल अशी माझी खात्री आहे. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये.